हरे हरे. हरे कृष्ण. तर आपण मागचा जो भाग होता त्यावेळेस प्रामुख्याने नल आणि दमयंतीची जी कथा होती ती पाहिली होती. त्यामध्ये आपण पाहिलं होतं की ही कथा बृहदाश्व मुनींनी युधिष्ठिर महाराजांना सांगितली होती. ही घटना आहे इतिहासामधली. ते सांगण्याचा उद्देश असा होता की युधिष्ठिर महाराजांना असं वाटतं की अरे माझ्यासारखा अभागी व्यक्ती कोणीच नाही आहे, एवढे वाईट प्रसंग माझ्यावर कुणावरच आला नसेल माझ्यासारखा. आणि त्या अनुषंगाने बृहदाश्व मुनी म्हणतात की नाही, तू असं समजू नको की तू एकटाच केवळ अभागी आहे, उलट तू भाग्यशाली आहेस, कारण तू वनात असताना सुद्धा तुझ्यासोबत हे भाऊ आहेत, तुझी पत्नी आहे, एवढे मोठे ऋषी आहेत, ब्रह्माजीच्या समान विद्वान असणारे ऋषी आहेत की जे तुला भगवंताच्या कथा सांगतायत. पण प्रत्यक्षामध्ये अशी पण घटना ह्या जुगारामुळं किंवा द्यूतामुळं घडलेली होती. ते एका नल महाराजांच्या आयुष्यामध्ये घडलेली होती की ज्यावेळेस ते सर्वस्व हरले आणि फक्त पत्नी आणि ते दोघं वनामध्ये जावं लागलं, अंगावरचं वस्त्रसुद्धा राहिलं नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना पत्नीचा पण त्याग करावा लागला, पत्नीसुद्धा त्यांच्यासोबत नव्हती. तर इतकी विचित्र अशी परिस्थिती त्यांच्यासोबत झालेली होती. आणि ती सर्व जो काही वृत्तांत आहे ते जे बृहदाश्व मुनी सांगतात तो आपण मागच्या भागामध्ये पाहिलेला होता. आता आजच्या या भागामध्ये आपण प्रामुख्याने युधिष्ठिर महाराज तीर्थाटनाचा विचार करत असतात की तीर्थक्षेत्राला प्रवास केला पाहिजे, तीर्थयात्रा घडून आली पाहिजे. अशा अनुषंगाने त्यांच्या मनामध्ये मग ज्यावेळेस विचार येतात ह्या घटनेनंतर, तर त्या प्रसंगाच्या वेळेस त्या ठिकाणी नारद मुनी त्या ठिकाणी येतात. आणि नारद मुनी आल्यानंतर त्यांचं यथोचित असं युधिष्ठिर महाराज स्वागत करतात. आणि मग नारद मुनी म्हणतात की हे युधिष्ठिर महाराज, मी तुझ्या प्रसन्नतेसाठी तुला काय प्रदान करू, तुला काय आवश्यक आहे, त्याला नारद मुनी विचारतात. आणि त्यावेळेस युधिष्ठिर महाराज म्हणतात की जो मनुष्य तीर्थयात्रेमध्ये संलग्न होतो त्याला कोणते फळ मिळते, तीर्थयात्रेचे महत्त्व काय आहे ते मला कृपया तुम्ही सांगा. तर इतका सुंदर असा प्रश्न युधिष्ठिर महाराजांनी नारद मुनींना विचारलेला आहे. खरं तर तो प्रश्न केवळ त्यांच्यापुरता नसून तुमच्या आमच्यासाठी सुद्धा फार महत्त्वाचा आहे. कारण बऱ्याच वेळा आपण पाहतो की आपल्याला वाटतं की आपण फिरायला जाण्याचा प्लॅन करतो, परंतु आपण तीर्थयात्रेला जाण्याचं कधी नियोजन करत नाही. आपण महाबळेश्वरला जाऊ, पाचगणीला जाऊ, कुठंतरी समुद्रकिनारी जाऊ, सुट्टी मिळाली की लोक विचार करतात की आपण मुलांच्या बरोबर, आपण स्वतः पत्नीबरोबर, मित्रांच्या बरोबर, मैत्रिणींच्या बरोबर आपण कुठंतरी फिरायला जाऊ. परंतु युधिष्ठिर महाराज या ठिकाणी जे तीर्थाटनाचं जे महत्त्व आहे ते विचारतात. आणि नारद मुनी सांगतात की तू खूप सुंदर असा प्रश्न केला आहे, तर मी ह्याचं उत्तर तुला जो काही भीष्मजीमध्ये, म्हणजे त्याचे युधिष्ठिर महाराजांचे जे पितामह आहेत भीष्मजी, त्या भीष्म आणि ऋषी पुलस्त्य यांच्यामध्ये याच विषयावर एक संवाद घडला होता. आणि तो घडला होता हरिद्वार येथे. तर त्यावेळेस हरिद्वारचं नाव होतं गंगाधार. तर त्या ठिकाणी गंगाद्वारला ते म्हणतात की हा संवाद घडलेला आहे दोघांच्यामध्ये. आणि भीष्मजी त्यांना हाच प्रश्न विचारतात की या स्थानाचं महत्त्व काय, तीर्थक्षेत्राचं महत्त्व काय. आणि मग त्या अनुषंगाने पुलस्त्य मुनींनी जे भीष्मजींना सांगितलेलं आहे ते मी तुला या ठिकाणी सांगतो. तर ते सांगतात की तीर्थयात्रेची जी फळं आहेत ती प्राप्त करण्यासाठी किंवा तीर्थयात्रा घडून येण्यासाठी हे फार तुमच्या आमच्यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे की कोण मनुष्य तीर्थयात्रेला जाऊ शकतो किंवा कोणाच्या नशिबामध्ये तीर्थयात्रा घडू शकते. हा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये ते 4 मुद्दे सांगतात. पुलस्त्य मुनी आता सांगताय कोण, पुलस्त्य मुनी भीष्मजींना सांगतायत. आणि हा जो वृत्तांत आहे हा वृत्तांत कोण सांगताय, नारद मुनी युधिष्ठिर महाराजांना सांगतायत. तर पुलस्त्य मुनीने सांगितल्याप्रमाणे जे नारद मुनी रिपीट करतायत त्याप्रमाणे 4 क्वालिटीज त्या तुमच्या आणि आमच्यामध्ये सुद्धा असल्या पाहिजेत. असं नाही की केवळ पुलस्त्य मुनींनी ह्यांना सांगितलेलं होतं भीष्मजींना, किंवा त्या अनुषंगाने नारद मुनी युधिष्ठिराला सांगतात की ही तुझ्यात क्वालिटी पाहिजे, असं नाही आहे. तर ह्या जे काही गुण आहेत 4 गुण हे तुमच्या आमच्यामध्ये सुद्धा असले पाहिजे. तर पहिला गुण आहे ते सांगतायत की क्रोधी नसावा व्यक्तीने क्रोधाचा त्याग केलेला असावा. आपण मागच्या भागात सुद्धा पाहिलं की द्रौपदी ज्यावेळेस युधिष्ठिर महाराजांना सांगत होती की क्रोध आवश्यक आहे क्षत्रियाला,
तर युधिष्ठिर महाराज म्हणतात की नाही, क्रोध आणि तेज याच्यामध्ये फरक आहे. मूर्ख मनुष्यच असेल की जो क्रोधाला तेज समजतो. तर तेज वेगळा आहे आणि क्रोध वेगळा आहे. क्रोधाने व्यक्तीचा नाश होतो, त्यामुळे क्रोधाचा मी कधी स्वीकार करू शकत नाही. आणि याच ठिकाणी परत आपण पाहू शकतो की तेच गोष्ट पुलस्त्य मुनीसुद्धा सांगतायत की जर व्यक्ती क्रोधी असेल तर त्याच्या नशिबामध्ये तीर्थाटन घडू शकत नाही किंवा तो तीर्थयात्रेला जाऊ शकत नाही. दुसरं सांगितलंय की तो सत्यवादी असावा, सत्यवचनी असावा. तिसरं सांगितलंय दृढतापूर्वक व्रताचे पालन करणारा असावा, थोडक्यात तो तपस्या करणारा असावा. आपण पाहतो की काही लोक तीर्थयात्रेला जातात किंवा आपण आपल्या इस्कॉनची सुद्धा यात्रा ज्यावेळेस ठेवतो तर आपण बरेचसे नियम करतो की तुम्ही मांसाहार करू शकणार नाही, त्या ठिकाणी तुम्ही नशापान करू शकणार नाही, त्या ठिकाणी तुम्ही जुगार खेळू शकणार नाही, किंवा त्या ठिकाणी तुम्ही चहा कॉफी अशी उत्तेजक पेयसुद्धा घेऊ शकणार नाही, असे आपले नियम असतात. का तर हे पुलस्त्य मुनीने सांगितलं की ते तपस्या केली पाहिजे, तीर्थयात्रामध्ये जाऊन तपस्या केली पाहिजे. परंतु बऱ्याच वेळा आपण पाहतो की लोक दर्शनाला जातात, दर्शन घेतात आणि दर्शन झाल्यानंतर लगेचच्या लगेच काही ना काही अशा ॲक्टिव्हिटी करतात की मांसाहार असेल, नशापान असेल, तेव्हा आता दर्शन झालं ना, दर्शन होईपर्यंत करायचं नाही. काही लोक आपण पाहतो ह्याच्यामध्ये सुद्धा बातम्यामध्ये मोठमोठ्या लोकांच्या की मी दर्शनाला आत का मंदिरात गेलो नाही तर मी मांसाहार केला नव्हता म्हणून मी आत गेलो नाही. मग दर्शन करून आल्यावर नंतर मांसाहार चालू शकतो, असं कसं होऊ शकतं? तर हे आपल्या सोयीचे बहाणे आहे. पण इथं पुलस्त्य मुनीने सांगितलं की तो दृढतापूर्वक व्रतांचे पालन करणारा असावा, तपस्या आवश्यक आहे. म्हणजे अशाच व्यक्तीच्या नशिबामध्ये तीर्थयात्रा घडू शकते किंवा असाच व्यक्ती तीर्थयात्रेला जाऊ शकतो की जो काही नियमांचं पालन करतोय. आणि सगळ्यात शेवटी सांगितलं की सर्व प्राण्यांप्रती त्याच्या मनात दयाभाव असावा. म्हणजे पहा, कारण तिकडं जायचं तीर्थयात्रेला आणि कोंबडीचं मटण खायचं किंवा बकऱ्याचं मटण खायचं, त्या प्राण्याप्रती दयाभाव नाही त्याच्या मनामध्ये, तर असं चालणार नाही. तर हे 4 गोष्टी ज्या आहेत हे पुलस्त्य मुनीने सांगितलेल्या आहेत, ज्या नारद मुनी युधिष्ठिर महाराजांना सांगतात. पुढं युधिष्ठिर महाराजांना नारद मुनी असंही सांगतात की महाराज, मनुष्य दरिद्री असण्याची जी प्रमुख कारणं आहेत त्याच्यामध्ये प्रमुख कारण आहे की व्यक्ती तीर्थामध्ये 3 रात्रीपर्यंत उपवास करून राहत नाही. हे पहा, जर तुम्ही तीर्थामध्ये गेला आणि त्या एखाद्या तीर्थामध्ये जाऊन 3 रात्री म्हणजे 3 दिवस तुम्ही योग्य पद्धतीने उपवास केला तर तुम्ही दरिद्री राहू शकणार नाही, तुमचं दारिद्र्य निघून जाईल. हे नारद मुनींचे बोल आहेत युधिष्ठिर महाराजांना. त्यानंतर म्हटलंय की तो दरिद्री असण्याचं दुसरं कारण आहे की तो तीर्थयात्रा करत नाही. म्हणजे तीर्थयात्रा न केल्यामुळं तुमचं दारिद्र्य सुद्धा तुमच्यामध्ये येऊ शकतं. आणि सांगितलं की तीर्थयात्रेला गेल्यानंतर जो व्यक्ती तीर्थयात्रा करून काही दान करत नाही तो व्यक्तीसुद्धा दरिद्रीच समजला गेला पाहिजे. तर ह्या 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्या आपल्या दरिद्रतेशी अवलंबून आहेत. की आपण तीर्थयात्रेला जाणे, 3 दिवस त्या ठिकाणी जाऊन उपवास करणे, तीर्थयात्रेला जाणे आणि त्या ठिकाणी दान करणे. तर ह्या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. ह्या गोष्टी पुलस्त्य मुनींनी कुणाला सांगितलेल्या होत्या? कुणाला सांगितल्या? भीष्मजींना सांगितलं. बाबा मी मध्ये आधी परीक्षा घेणार, आपण ऐकताय का? तो उत्तर दिलं पाहिजे. तर पुलस्त्य मुनी हे कोण आहेत? हे ब्रह्माजींचे मानसपुत्र आहेत. ब्रह्माजींनी जी सृष्टीचे निर्माण करण्यासाठी ज्या ऋषींची निर्मिती केली त्यामध्ये पुलस्त्य मुनी एक होते. तर मग हे सांगत असतानाच नारद मुनी त्यांच्या मनामध्ये, युधिष्ठिर महाराजांच्या मनामध्ये तीर्थयात्रेला जाण्याविषयी अत्यंत उत्कंठा तयार होते. आणि बघा, व्यक्ती जर सज्जन असेल, म्हणजे धर्मनिष्ठ असेल, व्रतांचं पालन करणार असेल तर नियतीसुद्धा कशा पद्धतीने त्याच्यासाठी नियोजन करते. बऱ्याच वेळा आपण पण पाहू शकतो की आपल्याला खरंच जर तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा असेल आणि सुट्टी मिळत नसेल, आपल्याकडे पैसे नसतील तर नेमकं काही ना काहीतरी व्यवस्था होते. आपल्याला आता आपण एवढे पण पुण्यशाली नाही आहे की स्वतः भगवंत किंवा भगवंताचे प्रतिनिधी आपल्याला सोय करण्यासाठी येतील, पण आपण अदृश्य रूपाने आपल्याला दिसतं की अरे काहीतरी व्यवस्था झाली, सुट्टी झाली, काहीतरी मिळालं आणि आपण तीर्थयात्रेला जाऊ शकलो. पण त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये युधिष्ठिर महाराज एवढे सत्यवादी होते, धर्मनिष्ठ होते, तर त्या ठिकाणी त्यांना तीर्थयात्रा घडवून आणण्यासाठी हा संवाद चालू असतानाच त्या ठिकाणी लोमश नावाचे ऋषी येतात. आणि ते ऋषी म्हणतात की हे युधिष्ठिर महाराज, मी इंद्राच्या दरबारात गेलो होतो
आणि त्या ठिकाणी मला इंद्राने सांगितलं की युधिष्ठिर महाराज चिंतेत आहे, त्यांचा बंधू माझ्याजवळ आलेला आहे. कारण अर्जुन कुठं गेलेले होते? कुणाकडे गेले होते? इंद्राकडे. काय शिकण्यासाठी? दिव्य अस्त्र. कारण मागच्या भागात आपण पाहिलं की युधिष्ठिर महाराज अर्जुनाला सांगतात की आपल्याला जर युद्ध करायचं असेल तर युद्ध करण्यासाठी तुला दिव्यास्त्र प्राप्त करावे लागतील. आणि म्हणून प्रतिस्मृती नामक विद्या देऊन ते अर्जुनाला काय करतात? इंद्राकडे पाठवतात. तर त्यावेळेस त्या ठिकाणी लोमश ऋषी गेलेले होते आणि लोमश ऋषी पाहतात की इंद्राच्या सोबत त्याच्या सिंहासनावर इंद्र बसलेले आहेत, अर्जुन बसलेले आहेत, माफ करा. तर अर्जुन असं कसं होऊ शकतं? एक पृथ्वीवरचा एक व्यक्ती, एक मनुष्य देवतेच्या सोबत सिंहासनावर बसणं. लोमस ऋषींना आश्चर्य वाटतं आणि लोमस ऋषी त्यांना प्रश्न विचारतात की हे कोण आहे? हा कसं काय एवढी पात्रता यायची की हा तुझ्या सोबत सिंहासनावर बसलेला आहे? आणि मग त्यावेळेस इंद्र त्यांना संपूर्ण कथा सांगतात की हा कसा पुत्र आहे, हा किती महान आहे, हा कसा श्रेष्ठ आहे आणि हा कशा करता इथे आलेला आहे. मग ती कथा ऐकून लोमस ऋषींच्या मनात अर्जुनाप्रती सुद्धा प्रेम उत्पन्न होतं आणि ते सांगतात की हा सामान्य व्यक्ती नाही, तर नर आणि नारायण यांनी जे बद्रिकाश्रमामध्ये पूर्वी तपश्चर्या केलेली आहे त्यातील नर म्हणजे हे स्वतः अर्जुन आहेत. नर ऋषी जे आहेत हे अर्जुन आहेत. ते ऐकून लोमस ऋषींच्या मनामध्ये खूप आदर उत्पन्न होतो अर्जुनाबद्दल. आणि मग त्यावेळेस ते सांगतात, इंद्र सांगतात की तुम्ही जा आणि युधिष्ठिर महाराज अत्यंत चिंतेत आहेत, त्यांना तुम्ही सांगा की तुम्ही आता तीर्थयात्रा करा, कारण तपस्या करणं याच्याशिवाय दुसरं कोणतं श्रेष्ठ साधन नाही. इंद्र स्वतः सांगतात की तपसो ही परम नास्ती तपसा विंदते महत. तपस्येमुळेच महान फलाची प्राप्ती होते. त्याच्यापेक्षा कोणतंही श्रेष्ठ असं साधन नाही. म्हणजे आपल्या जीवनामध्ये कोणती गोष्ट प्राप्त करायची असेल तर आपल्याला तपस्या केली पाहिजे. आणि तुम्ही तीर्थाटनाची तपस्या करा, ज्याद्वारे भविष्यामध्ये तुम्हाला पुन्हा चक्रवर्ती सम्राट पद प्राप्त होऊ शकतं. आणि त्याच वेळेस मग ते सांगतात लोमस ऋषी की तुझे जे बंधू आहेत अर्जुन, ते अर्जुनाने सुद्धा मला सांगितलं की कृपया माझ्या भावंडांना तुम्ही तीर्थयात्रा घडवून आणा. आणि म्हणून लोमस ऋषी युधिष्ठिर महाराजांना म्हणतात की हे राजन, मी इंद्र व अर्जुन यांच्या अनुरोधाने तुझ्याकडे आलो आहे व तुला तीर्थयात्रेस घेऊन जाण्यास तयार आहे. पुढे ते म्हणतात की हे युधिष्ठिर महाराज, तीर्थयात्रेला तू खरोखर श्रेष्ठ आहेस, तू अत्यंत पुण्यमयी आहेस, म्हणूनच तू तीर्थयात्रा करू शकतो. कारण जो व्यक्ती स्वभावाने सरळ नाही त्याला कधी तीर्थयात्रा घडू शकत नाही. ज्याने इंद्रिय व मन संयमित केलेले नाही त्याला तीर्थयात्रा घडू शकत नाही. जो विद्याहीन आहे, पापी आहे, अशा व्यक्तीला कधी तीर्थयात्रा घडू शकत नाही. आणि ज्याची बुद्धी कुटील डावाने युक्त आहे, म्हणजे तो कपटनीतीमध्ये आहे, त्या व्यक्तीलाही कधी तीर्थयात्रा घडू शकत नाही. परंतु हे युधिष्ठिर महाराज, तू अत्यंत धर्मनिष्ठ आहेस, तुझ्यासाठी खास इंद्राने विनंती केलेली आहे आणि म्हणून मी स्वतः तुला तीर्थयात्रा घडून आणण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. तर तू माझ्यासोबत तीर्थयात्रेला चल. त्याचबरोबर ते एक मॅनेजमेंटचा पण धडा देतात. कारण त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की युधिष्ठिर महाराजासमोर किती हजारो ब्राह्मण होते आणि त्या ब्राह्मणांचं उदरनिर्वाह युधिष्ठिर महाराज कशाच्याद्वारे करत होते? त्यांच्याजवळ दिलेले एका पात्राच्या द्वारे करत होते. तर ते म्हणतात की तू सगळ्या एवढ्या लोकांना घेऊ नको, कारण हे त्या सगळ्या लोकांना ते शक्य होणार नाही आपल्याला तीर्थ हे करणं. त्यामुळे ज्याच्या हृदयामध्ये खऱ्या अर्थाने ती भावना आहे तीर्थयात्रा करायची, अशाच व्यक्तींना तू निवड आणि त्यांच्यासोबत तू तीर्थयात्रेला चल आणि तुझ्या भावंडांना घे. म्हणजे अर्जुन सोडून जे बाकी भीम, नकुल, सहदेव, द्रौपदी हे तिथे होते त्यांना घेऊन तू तीर्थयात्रेला चल. त्यामुळं त्यांचं ते ऐकून युधिष्ठिर महाराज काही निवडक ब्राह्मण आणि त्यांचे भावंड आणि द्रौपदी पत्नी यांना घेऊन लोमस ऋषींच्या बरोबर तीर्थाटनाला जाण्याचा संकल्प करतात. आणि मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा झाल्यानंतर, म्हणजे अत्यंत डिटेल्स दिले की मार्गशीर्षाची पौर्णिमा झाल्यानंतर जे पुण्य नक्षत्र आले त्या पुण्य नक्षत्राच्या मुहूर्तावर युधिष्ठिर महाराज लोमस ऋषींच्या बरोबर तीर्थयात्रेला निघतात. आता हे लोमस ऋषी कोण आहेत ह्याची आपल्याला मनात एक हे तयार झाले पाहिजे की कोण आहे बाबा हे लोमस ऋषी, की येतात ते इंद्राकडे जातात आणि थेट इंद्र त्यांना सांगतो आणि मग त्या लगेच युधिष्ठिराकडे येतात आणि युधिष्ठिर महाराज सुद्धा त्यांच्याबरोबर तीर्थयात्रेला निघतात. तर हे लोमस ऋषी कोण?
तर त्यांच्याबद्दल आपण थोडक्यात संक्षिप्त जाणूया आणि मग आपण लोमस ऋषींच्या सोमवेत युधिष्ठिर महाराज ज्या ठिकाणी तीर्थयात्रा करतात त्या ठिकाणी जे काही त्यांचा संवाद झालेला आहे, जे काही माहिती घेतात. आणि त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की कृपा करून बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये संकल्पना काय असते की कुठल्याही तीर्थक्षेत्राला गेलं तर आपलं काय करायचं. आपण काय करतो सर्वसाधारणपणे. तुम्ही समजा तिरुपती एक तीर्थक्षेत्र आहे, तिथं गेल्यानंतर काय करणार. दर्शन. बरोबर आहे ना. दर्शन करणं. एवढं सांगायला अडकायचं काय कारण आहे. जे आपण करतो तेच सांगायचं. दर्शन करणार आणि मग काय करणार. प्रसाद घेणार आणि मग काय करणार. निघून येणार. बरोबर ना. परंतु तुम्ही ह्या संपूर्ण कथेमध्ये युधिष्ठिर महाराजांच्या कथेतून एक तुम्ही हे घेतला पाहिजे की युधिष्ठिर महाराज त्या त्या तीर्थावर गेल्यानंतर त्या तीर्थाचं महात्म्य विचारतात की इथं काय घटना घडली, हे कशामुळे पवित्र आहे तीर्थक्षेत्र, की ज्याचं स्मरण केल्यानंतर मला पुण्य भेटेल किंवा ज्याचं स्मरण केल्यानंतर मला लाभ होईल, हे युधिष्ठिर महाराज प्रत्येक ठिकाणी विचारतात. तर आपण तीर्थयात्रेला गेल्यानंतर जर आपण त्या ठिकाणी कथा करत नसेल, त्या ठिकाणचं महात्म्य समजून घेत नसेल, भगवंताची कथा होत नसेल, तर ते तीर्थयात्रा म्हणजे कसे आहे, इकडून तिकडे गेले वारे. काही त्या तीर्थयात्रा, कारण गेला, दर्शन केलं, हात जोडला आणि पाहून आलं. तुम्हाला ते नंतर आठवणार पण नाही की भगवंताचा विग्रह कसा होता. तुम्हाला काही दिवसानंतर ते स्मरणात पण राहणार नाही की अरे मी गेलो होतो का नाही गेलो होतो. तर त्यामुळं तीर्थयात्रेला जायचं असेल तर काही लोकांचा फंडा असतो, लगेच स्वतःची गाडी काढली, 4 मित्र 4 नातेवाईक किंवा एखादी टुरिस्ट कंपनी आणि गेले फिरायला. आणि फिरता फिरता आमचं दर्शन पण झालं, आम्ही फार सज्जन लोक आहोत, फिरता फिरता दर्शन पण करून येतो. नाही, आपण साधू लोकांच्या बरोबर तीर्थयात्रा केली पाहिजे. आपण पाहतो की आपण सासवड सेंटरच्या मार्फत एक तीर्थयात्रा काढतो, त्यावेळेस सुंदरवर प्रभू काय करतात, कथा करतात. त्या तीर्थयात्रेचं आपल्याला महात्म्य सांगतात. आणि ही खरी तीर्थयात्रा आहे जी श्रवणाने पूर्ण होते. ती आपण युधिष्ठिर महाराजांच्या ह्याच्यातून पाहू शकतो की युधिष्ठिर महाराज प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर त्यांना विचारतात की हे अगस्त्य आश्रमात आता पुढे जातील, ते आपण अगस्त्य ऋषींची आज कथा ऐकणार आहे. ते विचारतात की अगस्त्य ऋषींची मला कथा सांगा. हे जे क्षेत्र आहे अगस्त्य आश्रम म्हणून का प्रसिद्ध आहे, अगस्त्य ऋषींनी इथं काय केलं, कृपया मला ते सांगा. आणि मग लोमस ऋषी त्यांना ते सांगायला लागतात. तर आता आपल्याला पहिल्यांदा हे लोमस ऋषींच्या बद्दल जाणून घ्यायचं. त्यांचं नाव जे पडलेलं होतं लोमस, ते कशावरून पडलेलं होतं की त्यांच्या अंगावर प्रत्येक रोमकुपामधून केस बाहेर आलेला होता. म्हणजे असंख्य असे त्यांच्या अंगावर केस होते आणि म्हणून त्यांचं नाव काय होतं, लोमस ऋषी. त्यांचं लोमस ऋषी कुणाचे पुत्र आहेत, तर लोमस ऋषी हे ब्रह्माजीपासून निर्माण झालेले अथर्व ऋषी नावाचे जे ऋषी होते, त्या अथर्व ऋषींची पत्नी होती शांतादेवी. आणि अथर्व ऋषी आणि शांतादेवी यांचे पुत्र म्हणजे लोमस. ह्या लोमस ऋषींनी शिवजींची 100 वर्ष आराधना केली आणि शिवजींनी त्यांना वर दिला. काय वर दिला की एक कल्प झालं. एक कल्प म्हणजे ब्रह्माजीचं आयुष्य, एक ब्रह्माजीचं आयुष्य. एक कल्पानंतर तुझ्या रोमातील एक केस झडून पडेल आणि असे सगळे केस झडून पडतील, त्यावेळेस तुझा मृत्यू होईल. म्हणजे बघा किती ब्रह्मा संपावे लागतील, त्यावेळेस लोमस ऋषींचं आयुष्य संपणार आहे. लोमस ऋषी आजही चिरंजीव आहे, कारण एका ब्रह्म संपल्यानंतर त्यांच्या रोमातून एक केस निघून जाणार आहे. विचार करा. तर असा त्यांना वर शिवजी देतात की तुला एवढं दीर्घ आयुष्य मिळेल. पण हे लोमस ऋषीने पुढं त्यांना वर मिळेल, त्यांना कंटाळा येतो, अरे एवढं दीर्घ आयुष्य घेऊन करायचं काय. म्हणून ते पुन्हा भगवंतांना विनंती करतात. हे भगवंता, ते हरींना विनंती करतात. भगवान हरीचं चिंतन करत असतात ते की कृपा करून मला एवढं आयुष्य नको. मग भगवंत त्यांना म्हणतात की ओके, तुला एवढं आयुष्य नको आहे ना, काय हरकत नाही. तुझ्याकडून 2 अपराध होतील ना, त्यावेळेस तुझं आयुष्य कमी होऊन जाईल. नाहीतर हा काळ जो आहे ना, हा काळ काय तुझ्या पुढे डाळ शिजू शकत नाही, काळाची डाळ सुद्धा शिजणार नाही. पण 2 अपराध जर झाले तर मात्र तुझं आयुष्य कमी होईल. ते म्हणतात कोणते 2 अपराध,
ते म्हणतात की जल हे एक ब्रह्म आहे. ह्या जलाप्रती तू जे अपराध करशील आणि ब्राह्मणाप्रती एकदा अपराध करशील, ह्या दोघांच्यापैकी संयुक्त रीतीने किंवा दोघांच्यापैकी एकाबद्दल जरी तुझा अपराध झाला तर निश्चितपणे तुझं आयुष्य कमी होईल. तर त्यामुळं लोमस ऋषी वाट पाहत असतात की मी कधी अपराध करेल असा आणि कधी मला संधी मिळेल, कारण त्यांना आयुष्य नको झालेलं असतं. आणि मग त्यांना एक ठिकाणी असं लक्षात येतं की ते फिरत असताना पाहतात एक छोटासा कुंड असतं पाण्याचं. त्या कुंडामध्ये ते पाहतात की एक डुक्कर येतं आणि त्यात पाण्यात लोळतं. शुकर ते पाण्यात लोळतं. ते पाणी एकदम म्हणजे अपवित्र झालं. एका डुकरांनी जर एखाद्या पाण्यात हे झालं असेल तर ते पाणी काय झालं, निश्चितपणे अपवित्र झालं. आणि त्या ठिकाणी ते झाल्यानंतर सुद्धा त्यांना एक स्त्री दिसते की ती स्त्रीच्या गोदीमध्ये 2 पुत्र असतात, छोटे छोटे बालक असतात. आणि ती पहिल्यांदा एका बालकाला दूध पाजते आणि त्याला दूध पाजल्यानंतर त्याला बाजूला ठेवते आणि त्या जलाने ती स्नान करते, आचमन करते, म्हणजे पवित्रता प्राप्त करते. आणि दुसऱ्या बालकाला मग दूध पाजते. त्यांना आश्चर्य वाटतं, हे असं का करते, ही तर पाणी हे झालंय. तिला प्रश्न विचारतात, तू असं का केलं? तर ते म्हणते की मला हे 2 पुत्र आहेत, तर पहिला पुत्र जो आहे तो माझ्या पतीपासून, माझा पती शूद्र वर्णाचा आहे, त्याच्यापासून प्राप्त झाला म्हणून मी तसंच्या तसंच दूध पाजलं. परंतु दुसरा जो पुत्र आहे तो ब्राह्मणाच्या वरदानापासून मला प्राप्त झालेला आहे आणि तो ब्राह्मण पुत्र आहे. त्यामुळं तो ब्राह्मण वर्णीय असल्यामुळं मला थोडा शुद्धता पाळणे गरजेचं होतं, म्हणून मी ह्या कुंडामध्ये स्नान केलं. तर अरे कुंडात तर डुक्कर हे केलंय, त्याने आंघोळ केली, ती पाणी पवित्र कसं आहे? पण त्यांच्या डोक्यात येतं, अरे आता मला संधी आहे की या ठिकाणी मला एक ब्राह्मणाचा आणि एक जलाच्या प्रती पण अपराध करण्याची संधी आहे. ते काय करतात, ते त्या कुंडातलं जल घेतात आणि तो ब्राह्मण जो असतो, आता ब्राह्मण पुत्र असतो, एकदम शुद्ध असतो, त्या ब्राह्मण पुत्राची चरण म्हणजे हे करतात, चरण धुतात त्या पाण्याने आणि ते जे चरणोदक आहे ते प्राशन करतात. ते म्हणतात की आता माझं मी जलाच्या प्रती पण अपराध केला आणि ब्राह्मणाच्या प्रती पण भगवंत अजून प्रसन्न होतात त्यांच्यावर. भगवंत ते प्रकट होतात. ते म्हणतात की अरे मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे. म्हणतात का, मी तर एवढा अपराध केला, हे डुकरांनी अपवित्र झालेलं पाण्यास मी त्या ब्राह्मणाच्या अंगावर शिंपडलेलं आहे आणि त्याला मी चरणोदक समजलेलं आहे, केवढा मोठा अपराध केला. अरे नाही, तू किती नम्र आहेस की जे ज्या पाण्यामध्ये डुकराने आंघोळ केली ते पाणी तू प्राशन केलेलं आहेस. तुझ्यात नम्रतेचा मोठा महान आहे, त्यामुळे तुझं आयुष्य काही कमी होणार नाही. त्यामुळं लोमस ऋषी नम्र होतात. ते म्हणतात की हे भगवंता मी काय करावं, पण ते त्या नम्र भावामध्ये मग भगवंतांचं ज्ञान वितरित करत असतात. आता तरीसुद्धा प्रसंग असा असतो की तरीसुद्धा ते पूर्ण शुद्ध झालेले नसतात आणि त्यांचा एकदा संपर्क येतो नारद मुनींशी. आणि नारद मुनींशी संपर्क आल्यानंतर ते नारद मुनींना विचारतात की नारद मुनी तुम्ही कुठे चाललात? नारद मुनी म्हणतात की मी अयोध्येच्या रामाकडे चाललोय. म्हणजे त्यावेळेस आता ते प्रसंग नाही आहे, कृपा करून एक गोष्ट या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या. अयोध्या हे शाश्वत धाम आहे रामाचं. म्हणजे भूतलावर जरी राम आले असले म्हणून त्यांनी अयोध्या तिथं निर्माण केलं, पण त्यांचं धाम शाश्वत अयोध्या आहे. तर बहुतेक ते तिकडं चालले होते शाश्वत धामामध्ये रामजींचं दर्शन घ्यायला. हे म्हणतात काय दर्शन घेण्याची गरज आहे, तुला मी ब्रह्मज्ञान सांगतो. ते म्हणतात, लोमस ऋषी म्हणतात आणि त्याला ब्रह्मज्ञान सांगतात. नारद मुनी नम्रतेमुळे ते ब्रह्मज्ञान ऐकतात, पण त्यांना ते थोडंसं संकोच होतो की अरे एवढं तपश्चर्या करून यांचं एवढं हे आहे आणि यांना भगवंताप्रती आकर्षण नाही आहे, भगवान रामांच्या प्रती आकर्षण नाही. मग ते रामजीकडे जातात, विनंती करतात की कृपया हे भगवान, मी असं लोमस ऋषींना भेटलो आणि मला काय हे आवडलं नाही, तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी कृपा करा जेणेकरून त्यांना भगवंताच्या रूपामध्ये प्रेम निर्माण होईल. कारण हे निर्विशेषवादाचं ज्ञान, ब्रह्मज्ञान त्यांना सांगतात, शुष्क ज्ञान सांगतात की भगवंत कसे सर्वव्यापी आहेत, सगळीकडे कसं त्यांनी व्यापलेलं आहे, ही पृथ्वी कशी आहे, काय कसं, असं सगळं ज्ञान सांगतात. मग भगवंत म्हणतात की ठीक आहे, जसं मार्कंडेय ऋषींच्या बरोबर मायाद्वारे एक लीला झाली तशी मी काहीतरी लीला करेल आणि त्यांना एक दिव्य ज्ञान प्रदान करेल. आणि मग लोमस ऋषींच्या बरोबर तसाच प्रसंग घडतो की मायाजलाची भगवंत निर्मिती करतात. सगळे जल निर्माण झालेले, सगळीकडे जल आहे
आणि मग लोमस ऋषींना असं वाटतं की अरे ते डुबतायत त्या पाण्यामध्ये, त्या जलामध्ये. आणि ते कसे बसे त्या जलातून भगवान विष्णूंकडे जातात आणि भगवान विष्णूंना म्हणतात कृपया मला वाचवा, की हे जल मला सगळीकडे जलच जल दिसतंय आणि मी या जलामध्ये एवढा काळ राहू शकत नाही. ते म्हणतात की विष्णू म्हणतात अरे मी काय करू, मी सुद्धा ह्या जलात अडकलेलं आहे आणि हे जे ब्रह्मांड आहे असे हजारो करोडो ब्रह्मांड आहेत. त्या ब्रह्मांडाचा नायक जो आहे तोच नायक वाचू शकतो, कारण मी सुद्धा या जलातच अडकून पडलेला आहे. अरे त्यांना प्रश्न पडतो की मी तर विष्णूची भक्ती करतोय आणि विष्णूची भक्ती करत असताना हे स्वतः विष्णूच असं का म्हणतायत की मी अनंत कोटी ब्रह्मांडापैकी एका ब्रह्मांडाचा नायक आहे, पण तुला कुणाकडे जावं लागेल, हा अनंत कोटी ब्रह्मांडाचा जो नायक आहे, म्हणजे ज्याची ब्रह्मांडाची गणनाच करू शकत नाही अशा ब्रह्मांडाचा जो नायक आहे ते भगवान राम आहेत, त्यांच्याकडे तुला जावं लागेल. आणि मग त्यांच्या कृपेने विष्णूने असं सांगितल्यानंतर लोमस ऋषींचं थोडे डोळे उघडतात की अरे भगवान राम यांच्याहून श्रेष्ठ आहे आणि ते व्यक्तित्व रूपाने आहेत. मग भगवान रामाचं ते दर्शन करतात आणि भगवंत रामाचं दर्शन केल्यानंतर ते कायम भगवंताच्या नामाचं गुणगान, जसं नारद मुनी भगवंताच्या नामाचं गुणगान करत असतात त्याप्रमाणे ते शुद्ध भक्त होऊन आजही ते चिरंजीवी आहेत आणि आजही ते भगवंताच्या नावाचा प्रसार करत सगळीकडे फिरत आहेत. आणि त्या ह्याच्यातूनच पुढच्या कल्पामध्ये ते ज्यावेळेस द्वापार युगामध्ये युधिष्ठिर महाराज आले, तर युधिष्ठिर महाराजांना भेटण्यासाठी, त्यांना तीर्थयात्रा घडून आणण्यासाठी, त्यांना भगवंताचं हरिनामाचे महत्त्व समजून सांगण्यासाठी, हरीचं महत्त्व समजून सांगण्यासाठी ते तीर्थयात्रा करण्यासाठी लोमस ऋषी युधिष्ठिर महाराजांकडे येतात. तर ही लोमस ऋषींची कथा आहे. लोमस ऋषींची कथा लक्षात आली आपल्या सगळ्यांच्या. आता आपण पुन्हा लोमस ऋषींकडून कुणाकडे येऊया, कुणाकडे यायचं, हां कुणाकडं, युधिष्ठिर महाराजांकडे यायचं की नाही. तर युधिष्ठिर महाराजांकडे, आणि युधिष्ठिर महाराजांनी लोमस ऋषी निघाले कुठं, तीर्थयात्रेला. तर पहिल्यांदा ते नैमिषारण्य, प्रयाग, गया अशा वेगवेगळ्या तीर्थांची त्यांना हे घडून आणतात, तीर्थयात्रा घडून आणतात. आणि ही तीर्थयात्रेमध्येच ते त्यांना अगस्त्य आश्रम या ठिकाणी आणतात. तर तो अगस्त्य ऋषींचा आश्रम असतो, ज्या ठिकाणी अगस्त्य ऋषी राहिलेले असतात, अगस्त्य ऋषींच्या तपश्चर्या केलेली असते आणि म्हणून तो त्यावेळेस आश्रम प्रसिद्ध असतो. खरं तर आता आपल्याला ही जी तीर्थस्थानं आहेत ही त्या युगातली आहेत. आता त्याचं तुम्ही जर पाहायला गेलं तर तुम्हाला अगस्त्य आश्रम मिळणार पण नाही. परंतु आत्ताची जी तीर्थस्थानं कोणती आहेत, वृंदावन आहे, आत्ताचं तीर्थस्थान मायापूर आहे, जगन्नाथपुरी आहे, बद्रिकाश्रम आहे. ही आपल्यासाठी खरी तीर्थ कलियुगामध्ये असणारी तीर्थक्षेत्र आहे, द्वारिकाधाम आहे. तर या तीर्थयात्रा क्षेत्रांची आपण यात्रा केली पाहिजे. परंतु ही त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये असलेली जी तीर्थक्षेत्र होते की ज्या ठिकाणी मोठमोठ्या ऋषींनी तपस्या केली, भगवंताची आराधना केली, भगवंत त्यांच्यावर प्रसन्न झाले, भगवंतांच्याशी त्यांचं आदान प्रदान झालं, असे जे तीर्थक्षेत्र आहेत त्या तीर्थक्षेत्राला लोमस ऋषी घेऊन जातात. आणि मग त्यामध्ये एक होतं अगस्त्य आश्रम. मग अगस्त्य आश्रममध्ये गेल्यानंतर युधिष्ठिर महाराज विचारतात, मी मगाशी जसं सांगितलं की युधिष्ठिर महाराज प्रत्येक ठिकाणी त्यांना प्रश्न विचारतात की हे कृपया मला अगस्त्य ऋषींच्या बद्दल माहिती सांगा, की अगस्त्य ऋषींनी काय केलं, अगस्त्य ऋषींचं कार्य काय, त्यांचं जीवन वृत्तांत काय आहे. आणि मग त्या ठिकाणी लोमस ऋषी त्यांना अगस्त्य ऋषींची कथा सांगतात, त्यांचा जीवन वृत्तांत सांगतात. तर अगस्त्य हे जे ऋषी आहेत हे पुलस्त्य ऋषींचे पुत्र आहेत. मगाशी आपण पाहिलं की पुलस्त्य ऋषींनी तीर्थक्षेत्रांचं महत्त्व कुणाला सांगितलं होतं, भीष्मजींना सांगितलं. आणि पुलस्त्य ऋषी कुणाचे पुत्र आहेत, ब्रह्माजींचे पुत्र आहेत. कुणाचे, ब्रह्माजींचे. आणि ब्रह्माजींपासून निर्माण झालेले पुत्र जे आहेत ते आहेत अगस्त्य ऋषी. तर ह्या अगस्त्य ऋषींची बद्दल ते कथा मग त्यांना सांगायला लागतात की अगस्त्य ऋषी हे तपश्चर्या करणारे ऋषी होते, त्यांचे अत्यंत प्रभाव ही होता. ते एकदा वनामध्ये गेलेले असताना त्यांना त्यांचे पितर असे उलटे लटकलेले दिसतात. ते आश्चर्यचकित होतात की अरे माझे पूर्वज जे आहेत त्यांचं अशी का अवस्था झाली. ते विचारतात, ते म्हणतात की नाही, तू विवाह केला पाहिजे आणि तू जेव्हा पुत्र प्राप्त करशील त्या पुत्राद्वारे आमचा उद्धार होणार आहे, त्यामुळे तुला विवाह करावा लागेल. मग अगस्त्य ऋषी विचार करतात, अरे मी एवढा तपस्वी आहे
माझ्या तपस्यायुक्त जीवनाला साथ देऊ शकेल अशी मला पत्नी पाहिजे. अशी पत्नी कशी मला मिळणार? कारण कोणत्याही राजांच्याकडे गेलं तर ते राजवाड्यामध्ये राहिलेली जी राजकन्या असेल ती एवढी तपस्वी राहू शकत नाही. आणि मग ते त्यांच्या मानसिक संकल्पाद्वारे एका जीवाला रूपांतरित करतात स्त्री योनीमध्ये. बघा त्यांच्यामध्ये काय एक शक्ती आहे. एक जीव पाहतात, त्या जीवाला ते भौतिक शरीर प्रदान करतात स्त्रीचं, आणि त्या स्त्रीचं शरीर प्रदान केल्यानंतर एक सुंदर अशी कन्या उत्पन्न होते. आणि ती जी कन्या आहे तिचं नाव असतं लोपामुद्रा. ती लोपामुद्रा कन्या आहे. ती कुणाला देतात? विदर्भ नरेशाला देतात. आणि ते म्हणतात तू ह्याचं संगोपन कर. योग्य समयी मी हिच्यासोबत विवाह करेल, कारण मला माझ्या पूर्वजांचा आदेश आहे. आता एक सुंदर कन्या ऋषींनी उत्पन्न केलेली मिळते. विदर्भ नरेशाला पुत्री नव्हती, त्यामुळं त्याने खूप आनंद आला. त्याने तिचं प्रेमाने संगोपन केलं. ज्यावेळेस ती विवाहयोग्य वयाची झाली आणि ज्यावेळेस अगस्त्य मुनींच्या पण मनामध्ये असा संकल्प आला की मला आता विवाह केला पाहिजे आणि मला पुत्रप्राप्ती करून घेतली पाहिजे, तर त्यावेळेस ते विदर्भ नरेशेकडे जातात. म्हणजे खऱ्या आणि म्हणतात की मी जी मुलगी निर्माण केली तिच्याबरोबर आता मला विवाह करायचा आहे. परंतु आपण पाहू शकतो की एखाद्या आपण जेव्हा प्रेम जडवतो तर आपण त्याच्या भल्याचा विचार करतो. आता राजा असतो, राजाला वाटतं अरे ह्या ऋषीबरोबर जर मी एवढ्या सुंदर मुलीला मी एवढं संगोपन केलं आहे, एवढी नाजूक आहे, हिला जर हिच्याबरोबर दिलं, हिचा विवाह लावून दिला तर हिचं कसं आयुष्य जाईल. परंतु त्यांचा नाविलाज होतो, कारण त्यांना माहिती आहे अगस्त्य महान ऋषी आहेत, यांना जर मी प्रसन्न करू शकलो नाही तर माझं राज्य नष्ट होईल. आणि त्यामुळं ते स्वतः लोपामुद्रा त्यांच्याकडे जाते. ते म्हणते पिताजी तुम्ही काही काळजी करू नका, तुमच्यावर कोणतंही संकट येऊन देऊ नका, जे विधात्याच्या मनात असेल तसं होईल. मी निश्चित तपस्यायुक्त जीवन जगेल आणि मी माझा विवाह ऋषींच्या समेत लावून द्या. आणि मग लोपामुद्राचा विवाह अगस्त्य ऋषी यांच्याबरोबर लावून दिला जातो. तर अशी त्यांच्या मग बराच काळ एकत्र राहिल्यानंतर ते तिला तपस्या शिकवतात. अगस्त्य ऋषी तपस्यायुक्त जीवन कसं जगायचं. ते आश्रमामध्ये राहते. राजमहालात राहिलेली ही लोपामुद्रा संपूर्ण सुंदर वस्त्र दागिनं यांचा त्याग करून केवळ काही मृगचर्म वल्कल असं घालून ती त्यांच्या समवेत राहते. काही काळानंतर ती खऱ्या अर्थाने तपस्वी जीवन जगत आहे. खऱ्या अर्थाने तिला तपस्येचा तिने स्वीकार केला आहे हे पाहून अगस्त्य ऋषी पुत्र प्राप्तीचा संकल्प करतात आणि त्या दृष्टीने तिला सांगतात की आपण आता पुत्र निर्माण करूया. पण त्यावेळेस ती मग एक अट घालते. अट काय असते? ती म्हणते की मी इतक्या काळात आता तपश्चर्या केलेली आहे, हे मृगचर्म धारण केलं आहे, हे वल्कल धारण केलं आहे, तर मी अशा वस्त्रामध्ये तुमच्यासोबत सहवास करून पुत्र निर्माण करू शकत नाही. तर ही तपश्चर्याची वस्त्र आहे, मला त्यांचं पावित्र्य नष्ट करायचं नाही. त्यामुळे माझी विनंती अशी आहे की कृपया तुम्ही काही धन प्राप्त करा. लग्न करायचं असेल तर आज पण म्हणतो ना आपण एखादा मुलाचं लग्न, तो म्हणतो अरे नाही मी आज सेटल नाही झालो मी. तसंच अगस्त्य ऋषीमध्ये आपण सेटल नाही झालो. लग्न केलं मान्य, मी एकटं तुमच्याबरोबर राहिले, परंतु मुलाचा सांभाळ मला असं नाही करता यायचा. त्यामुळे तुम्ही आता काहीतरी सेटलमेंटची व्यवस्था बघा. तुम्ही काहीतरी घर पाहिजे, एखादा चांगला महल पाहिजे मला. तर ते म्हणतात की अरे हे शक्य नाही की. ते म्हणते का शक्य नाही? तुम्ही एवढे तपस्या केलेले आहे, तुमच्या तपस्येच्या जोरावर तुम्ही एवढं सगळं प्राप्त करू शकता, त्यासाठी तुम्हाला काय वेगळं करायची गरज नाही. तर ते म्हणते अगस्त्य ऋषी म्हणतात नाही, मी तपश्चर्याचं फळ माझ्या अशा भौतिक गोष्टीच्या प्राप्तीसाठी नष्ट करू शकत नाही. बघा अगस्त्य ऋषींचा निर्धार काय. कारण काय आपण काय करतो, तपस्या करतो. आता अधिक मास आहे, अधिक मासात खूप लोक तपश्चर्या करतात, मागतात काय की माझ्या पोरगा परीक्षेत पास होते, किंवा काय मागणार की माझ्या मुलाचा लग्न होऊ दे, किंवा काय मागणार मला चांगली नोकरी मिळू दे. पण अधिक मासात जर तुम्ही खऱ्या असं म्हटलं जातं की 1000 पटीने जास्त पुण्य प्राप्त होतं. हा अधिक मास चालू आहे, आज तुम्ही श्रवण करताय या ठिकाणी भगवंताचे भक्त यांची कथा, तर याचं पुण्य 1000 पटीने जास्त प्राप्त होतं. आणि ते पुण्य प्राप्त झाल्यानंतर जर आपण अशा भौतिक गोष्टी मागत असेल तर आपण कोण आहोत? खूप शहाणे आहोत का खूप मूर्ख आहोत? मूर्ख आहोत. त्यामुळं अगस्त्य ऋषी काय म्हणतात, अरे मी याच्यासाठी तपस्या नाही केली,
मी माझ्या तपस्येचं फळ या गोष्टीवर नष्ट करू इच्छित नाही. ते म्हणते तुमचं तुम्ही काय ते बघा. स्त्री कशी असते शेवटी, तुमचं तुम्ही बघा, पण मला हे गोष्टी पाहिजेत तरच माझी तयारी आहे. त्यामुळं अगस्त्य ऋषी विचार करतात. ते म्हणतात तुम्ही एवढे विद्वान आहात, तुम्ही काहीतरी मध्यम मार्ग काढा की ज्याद्वारे तुमची तपस्याचं पण हे होणार नाही आणि हे पण प्राप्त होईल. मी तर तुमच्यासोबत एवढी तपस्या करून मी सिद्ध केलेलं आहे. मग ते विचार करायला लागतात की अरे काय करायचं आता, पत्नीला तर नाराज करून चालत नाही. मग ते विचार करतात मी दान मागायला जाईल. मग ते 3-4 राजे जवळपासचे जे होते त्यांच्याकडे दान मागायला जातात. अगस्त्य ऋषी दान मागतायत म्हटल्यानंतर तर काय कोणता राजा नाही म्हणायचं कारणच नाही. परंतु ते अशा राजांकडे गेले. मग ते पहिला राजा काय करतो, तो सगळा आता त्यांना नाही पण म्हणता येत नाही आणि दान देता पण येत नाही, कारण त्या राजाकडे परिस्थिती एवढी चांगली नव्हती. मग तो काय करतो, जमा खर्चाच्या सगळ्या वह्या जे हिशोब आहे तो त्यांच्याकडे ठेवतो. म्हणतो माझी इच्छा आहे ऋषीवर, तुम्हाला मला दान द्यायची इच्छा आहे, पण पहिल्यांदा माझा जमा खर्चाचा हिशोब, माझ्या राज्याचा जमा खर्चाचा हिशोब तुम्ही बघा. अगस्त्य ऋषी पाहतात की जेवढं उत्पन्न जमा झालेलं आहे तेवढाच त्याचा खर्च होतोय, काही शिल्लकच राहत नाही. त्यामुळे जर ह्यांनी मला काही दान दिलं तर निश्चितपणे कोणाच्यावर नाही कोणाच्या अन्याय होणार आहे. आता ऋषी तर असं करू शकत नाही. त्यामुळं अगस्त्य म्हणतात की नाही, मी तुझं दान घेऊ शकत नाही. मग दुसऱ्या राजाकडे जाऊ. असे करत करत 2-3 राजाकडे जातात. तर 3 राजाकडं ते सगळे हेच प्रकार होतो की ते हिशोबाचे पुस्तक त्यांच्या पुढे ठेवतात. अगस्त्य ऋषीला दिसतं की अरे ह्याच्याकडे दान देण्यासाठी काही शिल्लकच निधी नाही राहील, आणि ते प्रामाणिकपणे ठेवतात. असं नाही की खरोखर म्हणजे ते अगस्त्य ऋषींना दान द्यायचं नाही म्हणून ठेवायचं, असं नव्हतंच त्यांचं. ते म्हणतात की हे असं आहे, माझं एवढं धन येतंय, एवढं जातंय, कृपया तुम्हीच सांगा की ह्याच्यातलं एवढं द्या, मी तुम्हाला द्यायला तयार आहे. पण अगस्त्य ऋषी तेवढे स्वार्थी नव्हते की तुझं काही होऊ दे, मला तू पैसे दे किंवा मला धन दे, मला माझ्या बायकोला खुश करायचं आहे, असेतलं अगस्त्य ऋषी नव्हते. त्यामुळे ते 3 राजाकडे जाऊन आले. त्यांना काही धन मिळत नाही, तरी मग बिचारे ते म्हणतात की आता काय करावं. तेवढ्यात त्यांना कळतं की मणिमती नावाचं एक नगर आहे, आणि त्या मणिमती नगरामध्ये इल्वल नावाचा एक राजा राहतो. तो थोडा दुष्ट आहे आणि त्याचा भाऊ आहे वातापे. हे दोघं अत्यंत दुष्ट आहेत. परंतु शेवटी जर ते विचार करतात की एक ब्राह्मणाला दान दिलं तर त्याचं शुद्धीकरणच होईल आणि त्याचं चांगलंच भलंच होईल, आणि हा विचार करून स्वतः अगस्त्य ऋषी त्या इल्वल राजाकडे जातात. इल्वल राजा म्हणतो की काय हरकत नाही, तुम्ही म्हणे माझ्याकडे आले तर मी निश्चितच तुम्हाला दान द्यायला तयार आहे, परंतु माझी एक अट आहे. ती अट अशी की मी काय दान देण्याचा संकल्प केलेला आहे तो तुम्ही सांगितला पाहिजे की माझ्या मनात एवढं एवढं दान करायचं तुमच्या मनात आलेलं आहे. हे जर तुम्ही बरोबर सांगू शकाल तर मी तुम्हाला दान देईल. तर अगस्त्य ऋषी महान ऋषी होते, त्यामुळे ते ओळखतात. ते म्हणतात तुला 1000 गाई द्यायचं आहे, तेवढं सोनं द्यायचं आहे, एवढं असं करायचं आहे, हा रथ द्यायचा आहे, हे करायचं आहे, सोन्याचा रथ द्यायचा. म्हणतो नाही सोन्याचा रथ नाही, माझ्याकडे सोन्याचा रथच नाही. तो म्हणतात जाऊन बघ, तुझा रथ सोन्याचा आहे. ते चेक करतो, तो सोन्याचाच रथ असतो. अरे ते म्हणतात मला माहिती पण नव्हतं इतके दिवस माझ्याकडे हा रथ सोन्याचा आहे. ते म्हणतात बरं ठीक आहे, आता मी तुम्हाला, आता इल्वल हा फार दुष्ट राजा असतो. तो आणि त्याचा भाऊ वातापी हे दोघांना मिळून कित्येक ब्राह्मणांचा त्यांनी वध केलेला असतो. मग ते म्हणतात की काय हरकत नाही, मी तुम्हाला आता हे दान द्यायला तयार आहे, परंतु तत्पूर्वी मी जे काही तुम्हाला भोजन देणार आहे ते भोजन तुम्हाला ग्रहण करावं लागेल, त्याशिवाय तुम्हाला मी दान देऊ शकणार. ते म्हणतात ठीक आहे. मग तो काय करतो, वातापीमध्ये एक कला असते की त्याला एक शक्ती असते की तो पाहिजे त्याचं स्वतःच्या शरीराचं मधचं रूपांतर करू शकत असतो आणि पुन्हा तो जीवित होऊ शकत असतो. तर इल्वल त्याला म्हणतो की तू एक बकऱ्याचं रूप घे. तर बकऱ्या बनवतात कुणाला, वातापीला, आणि तो बकऱ्याला मारतो, त्याचं मांस शिजवतो आणि ते मांस अगस्त्य ऋषीला खाऊ घालतो. अगस्त्य ऋषींना खावं लागतं. अगस्त्य ऋषी खाल्ल्यानंतर त्यांच्या पोटात ते मांस गेल्यानंतर इल्वल पुकारतो वातापी बाहेर या. त्यांनी असेच प्रयोग पूर्वी केलेले असतात. ब्राह्मणांना हे खाऊ घातलेलं असतं आणि वातापी बाहेर ये म्हटलं की ते पोट फोडून तो वातापी बाहेर येतो आणि तो ह्याचा वध होतो ब्राह्मणांचा, तपस्वी ऋषींचा. तर अगस्त्य ऋषी म्हणतात की सॉरी, ते काय आता बाहेर येऊ शकणार नाही कारण मी त्याला ऑलरेडी पचवलेलं आहे. त्यामुळं तो फ्रस्ट्रेट होतो की अरे काय करावं आता. त्यामुळे वातापी नष्ट होतो. अशा प्रकारे एक दुष्ट राक्षसाचा वध अगस्त्य ऋषी करतात. मग आता इल्वलला पर्याय राहत नाही, तो ते दान देतो,
पण तो योजना करतो की आता यांना मी मारून टाकणार. ते दान घेऊन रथातून जायला निघतात की तो हल्ला करतो इल्वल. परंतु नुसतं ऋषींच्या दृष्टिक्षेपातून इल्वल नष्ट होऊन जातो. त्यामुळं इल्वल आणि वातापी ह्या जे काही दोघं हे आहेत दुष्ट असे राक्षस होते, त्या राक्षसांचा वध अगस्त्य ऋषींच्या हाताने या पद्धतीने झालेला आहे. ही कथा ऐकून युधिष्ठिर महाराज म्हणतात मला अजून त्यांच्याबद्दल ऐकायचं आहे. कृपा करून तुम्ही अगस्त्य ऋषींच्या अजून काही कथा असतील, जीवन वृत्तांत असेल तर ते सांगा. मग ते लोमस ऋषी त्यांना सांगायला लागतात की ही सत्ययुगातील एक घटना आहे की अगस्त्य ऋषींच्या बाबतीत की आता आपण पाहतो ना की दहीहंडीचा ग्रुप, आता दहीहंडी येईल जन्माष्टमीच्या, तर त्याच्यामध्ये ग्रुपचं नाव असतं. आमचा बजरंग ग्रुप, अजून काय मित्र ग्रुप, अजून काय दोस्ती ग्रुप, असे ग्रुपचे नावं ठेवतात ना. तसंच त्यावेळेस कालकेय नावाचा एक राक्षसांचा ग्रुप असतो. त्यांनी काय नाव ठेवलेलं असतं त्याचं, कालकेय. आणि त्याचा लीडर कोण असतो, वत्रासूर. वत्रासूर हा त्याचा लीडर असतो. तर त्या लोकांनी सगळ्या देवतांना परेशान केलेलं असतं, ऋषींना परेशान केलेलं असतं. एकदा इंद्रावर सुद्धा ते हल्ला करतात की इंद्राला पळून जावं लागतं, पत्नीसह पळून जावं लागतं. आणि मग ते ब्रह्माजीकडे जातात आणि म्हणतात की कृपा करून आम्हाला वरदान द्या की बाबा हा काय आम्हाला आता ऐकत नाही, हा जो काही इल्वल नावाचा ग्रुप आहे तो वृत्रासूर आहे, तर हा वृत्रासूर आम्हाला खूप त्रास देतो आहे. मग ते म्हणतात की मी तुम्हाला एक उपाय सांगतो. दधीच नावाचे ऋषी आहेत, ते तपस्या करत आहेत, तुम्ही त्यांच्याकडे जा आणि त्यांच्या अस्थी मागा शरीराच्या, त्यांना देहत्याग करायला लावा आणि त्यांच्या अस्थी तुम्ही घ्या आणि त्या अस्थी घेऊन त्वष्टा नावाचा प्रजापती आहे त्याच्याकडे जाऊन तुम्ही त्याच्यापण व्रज नावाचं एक शस्त्र बनवून घ्या. त्या शस्त्राद्वारे तुम्ही वत्रासुराचा वध करू शकता. त्याप्रमाणे हे सगळे देवता दधीच ऋषीकडे गेले आणि दधीच ऋषींना ते प्रसन्न करतात. दधीच ऋषी विचारतात की तुम्ही माझ्याकडे कशासाठी आले. ते म्हणतात तुमचा देह चांगल्या गोष्टीसाठी कारणी लागला पाहिजे. ते काय करायचं माझ्या, तुम्ही आता देहत्याग करून टाका म्हणतात आणि तुम्ही देहत्याग केल्यानंतर तुमची हड्डी आम्ही घेऊन जातो. पण दधीच ऋषींना काय घेणं, त्यांच्या शरीराप्रती आसक्ती नसते. ठीक आहे, काय हरकत नाही, ते शरीर त्याग करतात आणि मग त्यांच्या अस्थी घेऊन हे त्या त्वष्टा प्रजापतीकडे जातात. नंतर षटकोनी आकाराचं व्रज नावाचं अस्त्र बनवलं जातं आणि ते अस्त्र घेऊन मग ह्या देवता पुन्हा या कालकेय ग्रुप बरोबर फायटिंगला येतात. तर त्या युद्धामध्ये वत्रासुराचा वध होतो ह्या अस्त्राद्वारे. इंद्राकडे वज्र हे अस्त्र असतं, त्या अस्त्राद्वारे वध होतो. मग त्याचे मित्रमंडळी बाकी काही मारतात, काही पळून जातात आणि काही पळून गेलेले जे आहेत ते समुद्राचा आश्रय घेतात, ते समुद्रात जाऊन राहतात. मग ते परत त्यांची राहिलेली शिल्लक पार्टी जी असते ती परत करते. आता काय करायचं आपण. ते म्हणतात की आता आपण असं करूया, आता आपली शक्ती कमी झाली, आपला लीडर गेलाय, तर आपण गपचूप रात्री इथून बाहेर पडायचं आणि हे जे जग आहे हे कशावर आधारलेलं आहे, हे विद्वत्ता आणि तपस्या यावर आधारलेलं आहे. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या. तुम्ही भौतिक प्रगतीवर जगाचा विकास करू शकत नाही. जगाचं रक्षण हे विद्वत्तेने होईल, तपस्येने होईल. त्यामुळे जे जगामध्ये आपण पाहू शकतो की एखादा जरी तपश्चर्या करणारा व्यक्ती असेल तर भगवंत त्याच्यासाठी हे सृष्टीचे चक्र चालू ठेवतात. त्यामुळं ते काय विचार करतात की पहिल्यांदा आपण या लोकांना मारून टाकू, हे जे विद्वान लोक आहेत आणि जे तपस्या करणारे आहेत त्यांना मारून टाकू, म्हणजे आपोआपच इथला नाश होणार आहे. आणि त्याप्रमाणे ते रात्री बाहेर पडतात आणि ज्या ठिकाणी ऋषी तपस्येला बसलेले असतात, जे विद्वान लोक असतात त्यांना रात्रीत मारून टाकतात आणि गपचूप जाऊन परत समुद्रात येऊन हे करतात. त्यामुळं हे देवता परेशान होतात की काय चाललंय, त्यांना कळत नाही, अरे काय भानगड काय. ते पुन्हा ब्रह्माजीकडे जातात आणि मग त्यावेळेस त्यांना ब्रह्माजी सांगतात की वृत्रासुराचा ग्रुप काय अजून सगळा संपलेला नाही, तर तो समुद्रात ते लपून राहिलेले आहेत आणि ते हे कृत्य करतायत. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल. ते म्हणतात की हा समुद्र आटवावा लागेल, त्याच वेळेस तुम्हाला ते नजरेस येतील आणि मग तुम्ही त्यांच्याबरोबर युद्ध करू शकता. हा समुद्र आटवायचा कसं काय, अवघड कार्य आहे ना. समुद्र एवढा मोठा महान समुद्र आहे, त्याचं पाणी कुठं टाकणार कुठं. ते म्हणतात तुम्हाला अगस्त्य ऋषी मदत करतील. अगस्त्य ऋषी कशी मदत करतील, तर अगस्त्य ऋषी समुद्र प्राशन करून टाकू शकतात.
संपूर्ण अगस्त्य ऋषी एकटेच ते प्राशन करू शकतात, त्यांच्यात ती क्षमता आहे. अरे बापरे. मग देवता पुन्हा अगस्त्य ऋषींकडे येतात आणि अगस्त्य ऋषींना विनंती करतात आणि त्यांना त्यावेळेस स्तुती करतात की हे अगस्त्य ऋषी, तुम्ही एवढे महान आहात की तुम्ही त्यांना 2 प्रसंग सांगतात त्यांच्या महानतेचे. ते म्हणतात की राजा नहुष जेव्हा इंद्रपद प्राप्त करण्यासाठी अहंकाराने प्रेरित झाला होता, त्यावेळेस तुम्ही वाचवलं इंद्राला आणि राजा नहुषाला तुम्ही शाप दिला की ज्याद्वारे इंद्राचं जे काही इंद्रपद आहे ते वाचलेलं होतं. तुम्ही एवढे महान आहात की ज्यावेळेस विंध्य पर्वत वाढायला लागला सूर्याबरोबर भांडण करून, विंध्य म्हणला की माझी उंची मी वाढवणार आहे, तर त्यावेळेस तुम्ही विंध्याला आदेश दिला आणि विंध्य पर्वताची उंची थांबवली. असे तुम्ही महान आहात. आणि आता असाच आणीबाणीचा प्रसंग आमच्यावर आलेला आहे, तर कृपा करून तुम्ही आमची मदत करा. अगस्त्य ऋषी म्हणतात मी काय मदत करायची. ते म्हणतात चला की अशी घटना घडलेली आहे आणि समुद्रप्राशन तुम्हीच करू शकता, आणि तुम्ही जर समुद्रप्राशन केलं तर आम्ही हे जे कालकेय नावाचे दैत्य आहेत त्यांचा वध करू शकतो. आणि मग अगस्त्य ऋषी त्या देवतासमोर समुद्रावर येतात आणि अगस्त्य ऋषी एक हुंकार भरतात आणि त्या सर्व समुद्र आटून जातो. आणि त्या समुद्रामधले सर्व मग दैत्य त्यांना दिसायला लागतात, मगरमच्छ दिसायला लागतात आणि ह्यांचं देवतांचं युद्ध होतं. हे देव त्यांना मारून टाकतात त्या दैत्यांना. मग अगस्त्य ऋषींना विनंती करतात की अरे आता आम्ही सगळं नायनाट केलंय, तुम्ही जा आता पूर्ववत स्थिती करा, समुद्रात भरून टाका, नाही तर हे सृष्टीचं चक्र बिघडून जाईल. ते म्हणतात अरे मी पचवून टाकला, आता नाही मी बाहेर काढू शकत, मी समुद्राला बाहेर काढू शकत. हे फार परेशान होतात की आता काय कसं काय होणार, कारण समुद्र जलच नाही पृथ्वीवर राहिलं तर काय होणार. त्यामुळं ते परत भगवंताकडे जातात, नारायणाकडे जातात की अगस्त्य ऋषी तर पाणी बाहेर काढू शकत नाही. ते म्हणतात मी समुद्राला पचवलेलं आहे आणि आता समुद्र तर पाण्याने भरला पाहिजे. तर त्यावेळेस भगवंत म्हणतात तुम्ही काही काळजी करू नका. काही काळानंतर महाराज भगीरथ येतील आणि ते भगीरथ महाराज त्यांच्या प्रयत्नाने गंगेला या भूतलावर आणतील आणि गंगेद्वारे हा समुद्र पुन्हा पूर्ववत करतील. तर आपण म्हणतो ना की जे काही पाण्याच्या संदर्भात जो कार्य करतो तर आपण त्याचा काय शब्द वापरतो, भगीरथ प्रयत्न. आपण आमचे हे भगीरथ प्रयत्न आहेत, ह्या भगीरथ प्रयत्नाद्वारे आम्ही इथं जलाचे हे केलेलं आहे. तर हे भगीरथ जे महाराज आहेत ह्यांनी गंगा हे करतील असं कोण सांगतंय, असं लोमश ऋषी युधिष्ठिर महाराजांना सांगतात की अशा प्रकारचा मग तो वृत्तांत घडला आणि मग अगस्त्य ऋषींची ते हे झाले. आता एवढं ऐकल्यानंतर पुन्हा युधिष्ठिर महाराजांच्या मनामध्ये हे निर्माण होतो की अरे गंगा कशी आली, मग कृपया मला तुम्ही गंगा अवतरणाची कथा सांगा. म्हणजे बघा तुम्ही एक लक्षात घ्या की युधिष्ठिर महाराजांची किती आतुरता आहे जाणून घेण्यासाठी. आता तुमच्यामध्ये आहे का सगळ्यांच्यामध्ये? तुम्ही मला 2 प्रश्न विचारायला पाहिजे होते मग अगस्त्य मुनींच्या बद्दल. अगस्त्य मुनींची मी 2 कथा सांगितल्या, त्याच्यामध्ये मी शॉर्ट सांगितल्या. ते काय घडलं तुम्ही विचारलं का घोडा? कोणत्या सांगितल्या होत्या कथा मी? देवांनी ज्यावेळेस अगस्त्य मुनींची स्तुती केली की तुम्ही समुद्र प्राशन करायला या, त्यावेळेस ते सांगतात की तुम्ही एवढे महान आहात, आणि हे सांगण्यासाठी त्यांचं महान कार्य मागचं त्यांनी सांगितलेलं होतं. कोणकोणते 2 महान कार्य सांगितले? कुणी ध्यानपूर्वक ऐकलंय? आता बघूया. येस, त्याची एक कथा. अजून कोणतं? वातापीचे तर डिटेलच सांगितले ना. अजून एक ते सांगतात, देवता बोलतात त्यांना की तुम्ही एवढे महान आहात, तुम्ही असं असं केलंय. येस, कोणी सांगितलं? हात वर करा. बरोबर, माताजीने एकदम ध्यानपूर्वक ऐकलं. इंद्राचं पद ज्यावेळेस नहुष राजा घेतलेला असतो, ती कथा काय आहे? तुम्ही मला ऐकायची की नाही? का डायरेक्ट आपण पुढे जायचं ह्याच्यावर, गंगा अवतरण कथेवर? आता अगस्त्य ऋषींच्या 2 कथा राहिलेल्या आहेत, तर त्या शॉर्टमध्ये सांगू आपण, आणि मग आपण गंगा अवतरणाची कथा ऐकूया आणि मग आज इथं आपण पूर्णविराम देऊ. तर नहुष राजांची कथा अशी आहे की नहुष राजा ज्या वेळेस अश्वमेध यज्ञ करतो आणि तो इंद्रपद
प्राप्त करण्यासाठी पूर्णपणे सर्वथा योग्य होतो. एकदम मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगेल त्याची कथा, की त्यावेळेस इंद्र बाहेर गेलेले असतात आणि मग हे तर म्हणजे इंद्राला शाप मिळालेला असतो. इंद्र तिथं नसतात काही काळासाठी आणि मग हा तर पात्र झालेला असतो, त्यामुळे ह्याला इंद्र बनवावं लागेल. बघा म्हणजे भौतिक जगातील नियम कसा आहे, आपण जे म्हणतो ना देवी देवतांचं कसं आहे, इंद्र असेल कोणतेही देवी देवता हे नियमाने बांधलेले आहेत. तुम्ही सुद्धा जर त्यांची आराधना केली योग्य मार्गाने तर जे तुम्हाला वर आहे तो त्यांना द्यावाच लागेल, बांधील येते. तसं इंद्रपद ही द्यावाच लागेल नहुष राजाला, अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि नहुषाच्या मनामध्ये सची म्हणजे इंद्राची जी पत्नी होती त्याच्या मनात तिच्याबद्दल अभिलाषा निर्माण झाली की आता मला सची माझी पत्नी होईल. आणि ती अभिलाषा घेतल्यामुळं आणि इंद्रपद प्राप्त झाल्यामुळं तो लवकर स्वर्गात जाण्याचं नियोजन करतोय. आणि त्यावेळेस सगळ्या ह्या देवता आहेत ह्या परेशान होतात आणि ते ऋषींच्याकडे जातात की कृपा करून आम्ही वाचवा. तर मग ते म्हणतात की तुम्ही एकच काम करा, तुम्ही सचीला सांगा की मी तुमचा पती म्हणून स्वीकार करायला तयार आहे, असं राजा नहुषला तिने निरोप द्यायचा. मात्र तुम्ही ऋषींना म्हणजे असं काय त्याला म्हणतात आपण डोली, ऋषींना डोली उचलायला लावा आणि त्याच्यामध्ये बसून तुम्ही माझ्याकडे या. आता नहुष एवढा शक्तिशाली झालेला असतो त्यामुळे ते म्हणतात ठीक आहे मला काय प्रॉब्लेम नाही, मी येतो. आणि त्यामध्ये जी डोली उचललेली असते त्याच्यामध्ये एक डोली उचलायचं काम अगस्त्य मुनींना करावं लागलं असतं. आणि अगस्त्य मुनी ज्यावेळेस ते डोली उचलतात आणि नहुष तर राजा एकदम उतावळा झालेला असतो ना की आता कधी एकदा जातोय आणि सचीला भेटतोय, तर चला घाई करा. तर त्या सर्प हा एक शब्द आहे, सर्प संस्कृत शब्दाचा अर्थ असा आहे घाई करा असा पण होतो, आणि सर्पचा शब्द असा पण आहे की सर्प म्हणजे साप असा पण होतो. तो सर्प असं म्हणतो आणि तो पाय मारतो कोणाला, अगस्त्य मुनीला. अगस्त्य मुनीला राग येतो, क्रोध येतो. ते म्हणतात की तू जे सर्प म्हटलेलं ना तू प्रत्यक्षात सर्प बनशील. आणि मग नहुष राजाचं तिथं तात्काळ पतन होतं. एवढा पुण्यमयी असतं बघा, म्हणजे भौतिक जगामध्ये जे आपण पुण्य प्राप्त करतो ते पुण्य किती त्वरित पण नष्ट होऊ शकतं, हा सुद्धा एक गोष्ट पाहण्याचं आहे. असं सांगितलं जातं आध्यात्मिक जगामध्ये आपण आध्यात्मिक जे काय हरिनाम करतो, हरिनामाचं जे हे आहे आपली जे काय आपल्याजवळ साठा तयार होतो, संचय होतो, त्याचा नाश कधी होत नाही. न इह अभिक्रम नाशो अस्ति प्रत्यवाय न विद्यते, भगवद्गीतेत भगवंत सांगतात की जे आपण आध्यात्मिक क्रिया करू त्याचा कधी नाश होणार नाही, पण जे काही भौतिक आपण पुण्य प्राप्त करू त्याचा नाश त्वरित होऊ शकतो. एवढा नहुष राजा इंद्र बनायला निघालेला आहे, एवढं त्याचा साठा झालेला आहे. इंद्राचा तो जाणार आहे ना आता सचीला भेटणार आहे, पण केवळ एका अगस्त्य ऋषींच्या शापामुळे काय बनतो, तो सर्प बनतो आणि त्याचं इंद्रपद धोक्यात येतं. तो इंद्राच्या पदापासून च्युत होतो. मग ते हे देवता जे आहेत ते अगस्त्य मुनीला आठवण करून देतात की तुम्ही एवढे महान आहात की तुम्ही यापूर्वी आम्हाला असं वाचवलेलं आहे, इंद्राला वाचवलेलं आहे. हा एक प्रसंग आहे. आणि दुसरा प्रसंग असा आहे विंध्य पर्वताचा. तर विंध्य हा पर्वत जो आहे तर सूर्य मेरू असं म्हटलं जातं आध्यात्मिक ह्याच्यामध्ये. आता मेरू पर्वत नक्की कोणता आहे आध्यात्मिक ह्याच्यामध्ये, तो अदृश्य आहे ज्याच्यावर हे भौतिक ब्रह्मांड अवलंबून आहे. आणि त्या भौतिक ब्रह्मांडाचा जो मेरू पर्वत आहे त्याच्या भोवती सूर्य प्रदक्षिणा करतोय असं आध्यात्मिक ज्ञान सांगतं. आपलं ज्ञान असं सांगतं की सूर्य काय प्रदक्षिणा करत नाही, तो स्थित आहे, बाकीचे ग्रह प्रदक्षिणा करतात. परंतु आध्यात्मिक दृष्टिकोनातून सूर्य हा त्या मेरू पर्वताभोवती प्रदक्षिणा करतोय. आता विंध्य पर्वताला कळतं की तो म्हणतो अरे तू त्याच्या भोवतीच का प्रदक्षिणा करतो, तू माझ्या भोवती पण कर ना, मी काय कमी आहे का. तो म्हणतो अरे यार मला काय प्रॉब्लेम नाही, परंतु मी काय स्वतःहून करत नाही आहे ही प्रदक्षिणा, मला त्या विधात्या कोण आहे ते पण मला माहिती नाही, त्यांनी ती रचना करून दिली. तो विधाता कोण, भगवद्गीतेत भगवंत काय सांगतात, मया अध्यक्षेन प्रकृती सुयेते स चराचरम, माझ्या अध्यक्षतेखाली प्रकृती हे चर आणि अचर हे कार्य करत आहे. त्याला माहिती नाही ते भगवान श्रीकृष्ण आहेत. तो काय म्हणतो, तो कोण विधाता आहे, त्यांनी हे रचना करून दिली, ते मी फिरतोय बाबा, माझं काय स्वतःचं असं हे नाही आहे. तो म्हणतो नाही तो मायाभोवती केली पाहिजे. सूर्यदेव म्हणतो मी नाही करू शकत.
करू शकत नाही म्हटल्यानंतर विंध्य पर्वत चिडतो आणि विंध्य पर्वत काय म्हणतो, मी असा माझी उंची वाढवेल की तुला प्रदक्षिणच करता येणार नाही. मग विंध्य पर्वताची उंची वाढवायला लागतो. सगळे घाबरायला लागतात की जर त्यांनी एवढी उंची वाढवली तर हे सगळं सृष्टीचक्र बिघडून जाईल. आणि मग सगळे देवी देवता कोणाकडे जातात, अगस्त्य ऋषींकडे जातात. त्यावेळेस अगस्त्य ऋषी कुठं असतात, नॉर्थमध्ये असतात. बघा विंध्य पर्वत जो आहे ना, विंध्य पर्वताने दक्षिण आणि उत्तराची काय केलेली आहे, विभागणी केलेली आहे. कारण तो बरोबर मधात येतो, त्यावेळी उत्तरेकडे असतात. हे देवी देवता जातात, ते म्हणतात की अशा अशा समस्या उद्भवलेली आहे, काय करायचं तुम्ही ते सांगा. की त्याने उंची वाढवली नाही पाहिजे. अगस्त्य ऋषी म्हणतात ठीक आहे तथास्तु. अगस्त्य ऋषी येतात, ते विंध्याला म्हणतात, विंध्य पर्वत अगस्त्य ऋषींना गुरु मानत असतो, त्यामुळं गुरुचा आदेश कसं काय हे करणार. मग ला अगस्त्य ऋषी म्हणतात की मला दक्षिणेकडे जायचं आहे, तू तुझी उंची वाढवू नको, मला रस्ता दे. आणि मी इकडं परत गेल्यानंतर मी ज्यावेळेस परत येईल तोपर्यंत तुझी उंची नाही वाढली पाहिजे, तोपर्यंत तू उंची वाढवायची नाही. त्याला ते डायरेक्ट विरोध करत नाही की तू उंची वाढवायची नाही. कोणताही गुरु जो असतो, म्हणजे गुरु हा पित्या समान असतो ना. लहान मुलगा समजा चॉकलेट मागतोय आणि चॉकलेट देणं योग्य नाही, तर लगेच आपण त्याला देणारच नाही, वाईटच आहे असं न सांगता एक चॉकलेट देतो, त्याला म्हणतो परत मी उद्या देईल तुला, उद्या तू हे चांगलं काम केलं तर मग एक देईल, असं काहीतरी करतो ना. तसंच अगस्त्य ऋषी काय म्हणतात, मी आता पलीकडे चाललोय, ज्यावेळेस मी इकडून परत उत्तरेला जाईल तोपर्यंत तू काही वाढू नको, नंतर बघू आपण, तुझा राग बेग नंतर बघू. आणि अगस्त्य मुनी इकडे येतात, परत जातच नाही. त्यामुळं विंध्य पर्वताची उंची आता आहे तेवढीच आहे. आणि अगस्त्य ऋषी ज्यावेळेस दक्षिणेकडे येतात, आजही जर तुम्ही साहित्य पाहिलं तर तामिळ जी भाषा आहे, तामिळ भाषेच्या व्याकरणामध्ये अगस्त्य ऋषींचं योगदान आहे. तामिळ भाषेचे जनक म्हटलं तरी अगस्त्य ऋषींना वावगं ठरणार नाही. तर अगस्त्य ऋषींनी हे साऊथमध्ये येऊन कार्य केलं. किंवा आता आपण आपल्याकडे पाहतो की अकोले म्हणून जो आपला नगरमधला जिल्हा आहे, तिथं एक अगस्त्य ऋषींचा आश्रम आहे. ते असे फिरत फिरत काही ठिकाणी राहिले, तपस्या केली. तर आजही दक्षिणेकडे असे अगस्त्य ऋषींची स्थानं आहेत. आणि विशेषतः कन्याकुमारीला ते राहिलेले आहेत, तिथं त्यांनी तपस्या केलेली आहे. तामिळ भाषेच्या ह्याच्यामध्ये त्यांचं योगदान आहे. तर अशा रीतीने त्यांनी विंध्य पर्वताची उंची सुद्धा वाढून दिली नव्हती. ही अगस्त्य ऋषींची महती आहे. तर ह्या दोन घटनांचं स्मरण ते देवता त्यांना करून देतात की तुम्ही अशी आमची मदत केली होती आणि आता तर फार मोठा बाका प्रसंग आहे आणि ते समुद्र आटवायचा आहे. आणि म्हणून मग ते अगस्त्य ऋषी समुद्राचं हे करतात. तर आता अगस्त्य ऋषींच्या बद्दल आपल्याला बरीचशी माहिती मिळाली असेल. अगस्त्य ऋषी काय, अगस्त्य ऋषींचं कार्य काय, अगस्त्य ऋषीच्या पत्नीचं नाव काय, लोपामुद्रा, बरोबर. तर आता आपण शेवटच्या 5-10 मिनिटात गंगा अवतरणाची कथा ऐकू आणि आज आपण इथं पूर्ण विराम देऊ. आज मला इथून गेल्यानंतर पुण्याच्या मंदिरात परत भगवद्गीतेवर एक प्रवचन द्यायचं आहे, त्यामुळे मला लवकर जावं लागेल. तुम्ही म्हटले होते मागच्या वेळेस की आपली कथा खूप काळ चालू राहिली पाहिजे, परंतु आज मला त्या ठिकाणी पुन्हा एक भगवद्गीतेवर प्रवचन आहे. तर मग युधिष्ठिर महाराज विचारतात, काय विचारतात, कृपया मला गंगेच्या अवतरणाची कथा सांगा. आणि मग ते लोमस ऋषी जे आहे ते युधिष्ठिर महाराजांना सांगतात की इक्ष्वाकू वंशामध्ये राजा सगर होऊन गेले. आणि राजा सगरांना 2 पत्नी होत्या. एकीचं नाव होतं वैदर्भी आणि दुसरीचं नाव होतं शैब्या. त्यांना पुत्र नव्हते आणि म्हणून पुत्र नसल्यामुळे ते कैलास पर्वतावर जातात आणि त्या ठिकाणी ते तपश्चर्या करू लागतात. आणि तपश्चर्या करत असताना शिवजी त्यांना मग प्रसन्न होतात. शिवजींची ते तपश्चर्या करतात आणि शिवजी त्यांना वर देतात. ते म्हणतात ही जी वैदर्भी आहे हिला 60,000 पुत्र होतील. मात्र दुर्दैवाची गोष्ट अशी राहील की ते पुत्र एकाच वेळेस नष्ट होतील. आणि ही जी शैब्य आहे हिला 1 पुत्र होईल आणि त्याच्याद्वारे तुझा वंश पुढे चालेल. तर ते म्हणतात ठीक आहे, आता जे काय वरदान आहे शिवजींचं ते स्वीकार आहे. असं वरून ते येतात आणि पुढं काळाच्या ओघामध्ये ह्या वैदर्भीला 60,000 पुत्र समूह रूपात पैदा होतात. म्हणजे जसं गांधारीचं आपण पाहिलं 100 पुत्र होतात की ते बीजन येतात फक्त, आणि मग बीजापासून टेस्ट ट्यूब बेबी आता जे आपण म्हणतो त्यावेळेस ती एक काही टेक्नॉलॉजी होते. तसंच अवस्था वैदर्भीच्या बाबतीत होते. आणि तो गोळा आलेला पाहून ते सगर राजा विचार करतात की याला फेकून द्यावं.
पण त्यावेळेस आकाशवाणी होते की नाही, हे पुत्र आहेत तुझे, ह्याला तुला व्यवस्थित रीतीने यांच्यापासून तुझी पुत्रनिर्मिती होईल, तसं तू काही नियोजन कर. त्यावेळेस ती जी टेक्नॉलॉजी होती त्या तंत्रज्ञानाचा वापर कर. आणि त्या तंत्रज्ञानातून ते असे 60,000 पात्र ठेवून त्यांच्यामध्ये आवश्यक ते सर्व जे काही मिश्रण आहे ते ठेवून त्या बीजापासून एक एक पुत्र प्राप्त होतो. ते पहिले पुत्र 60,000 पुत्र म्हणजे सगराचे 60,000 ते पुत्र. आणि दुसरं जे आहे, शैब्याला एक मुलगा मिळतो, तो आहे, त्याचं नाव असतं असमंजस. कारण तो असमंजस त्याचं नाव याच्यासाठी ठेवलेलं होतं बहुतेक, कारण त्याचे ज्या कार्यवृत्तांत असा दिलाय की तो त्रास देत असतो, ब्राह्मणांना त्रास देतो, इतरांना त्रास देतो, आणि म्हणून काय करतो, सगर राजा त्याला हाकलून देतो त्याच्या राज्यातून. आणि हे 60,000 पुत्र पण तसेच उन्मत्त असतात, पण आता त्यांना काहीतरी कामाला लावायचं. जसं आपण म्हणतो की बाबा आपला पोरगा थोडा वयात आल्यानंतर जरा लय चलबिचल करायला लागलो, आपण काय म्हणतो, याचं लग्न लावून द्या. तसं ते म्हणतात आता ह्या 60,000 पोरं सगळीकडे हे करतात, त्याच्यापेक्षा ते काय करतात, अश्वमेध यज्ञ करतात. आणि त्या अश्वमेध यज्ञाच्या मागोमाग ते म्हणतात त्यांचा अश्व हरवतो. अश्व हरवल्यानंतर अश्व शोधायचं कार्य देतात ते ह्या 60,000 पुत्रांना. आणि ते 60,000 पुत्र सगळीकडे विचरण करत असतात की अश्व कुठं आहे, अश्व कुठं आहे. शेवटी त्यांना कपिल मुनींच्या आश्रमामध्ये ते अश्व दिसतो. आता हे 60,000 जण असतात, उन्मत्त असतात, त्यांना वाटतं हे काय कपिल मुनी करणार आहे. त्याने बांधलेला असतो तो अश्व. हे पकडतात आणि निघून जायला लागतात आणि त्यांच्या आश्रमाची नासधूस करायला लागतात. कपिल मुनी त्यांच्या फक्त नेत्रकटाक्षाद्वारे हे 60,000 पुत्रांना भस्म करून टाकतात. तो शिवजींचा जो त्याला वरदान कम हे असतं ते प्रत्यक्षात घडतं की 60,000 पुत्र त्याचे नष्ट होतात. सगरला फार पश्चाताप होतो, पण त्याला आठवतं की अरे हा शिवजींनी मला असंच सांगितलं होतं. मग ते म्हणतात की आता माझ्या वंशाचा पुत्र तर असमंजसपासून प्राप्त होणारच पुत्र माझा वंश वाढवेल. आणि त्यामुळं ते असमंजसकडे जातात. असमंजसला त्यांनी राज्याबाहेर काढलेलं असतं. त्या असमंजसला एक पुत्र असतो, तो असतो अंशुमन. मग ते अंशुमनला घेतात दत्तक आणि त्याला राजपुत्र घोषित करतात. आणि मग अंशुमनवर ती जबाबदारी देतात. ते म्हणतात की तू हा घोडा घेऊन ये. तो जातो कपिल मुनींच्या आश्रममध्ये. अंशुमन हा अत्यंत सदाचारी पुत्र असतो. तो कपिल मुनींना पहिला साष्टांग दंडवत घालतो. म्हणतो माझे आजोबा जे आहेत त्यांनी असा हे केलेलं आहे, अश्वमेध यज्ञ केल्यानंतर तो अश्व आहे, कृपा करून तुम्ही तो द्या. मग ते प्रसन्न होतात कपिल मुनी आणि ते म्हणतात तू घेऊन जा, काय हरकत नाही. मग ते म्हणतात की माझे जे चुलते आहेत ते तुमच्या शापामुळे या ठिकाणी मृत झालेले आहेत, वध झालेला आहे त्यांचा उद्धार होईल असं मला कृपा करून काहीतरी वरदान द्या. तर ते म्हणतात की तू काळजी करू नको, ही नियोजित योजनेनुसार त्यांचा निश्चितपणे जो उद्धार आहे तो तुझा पुत्र करणार आहे. मग अंशुमन पुढे यथावकाश राज्यात येतो, तो अश्व घेऊन. तो अश्वमेध यज्ञ संपन्न होतो. त्या अंशुमनला एक पुत्र होतो, तो दिलीप. आणि दिलीपला जो पुत्र होतो तो म्हणजे राजा भगीरथ, जो आपण ऐकतो. मग हा राजा भगीरथ तपश्चर्याला जातो की माझ्या जे काही पूर्वज आहेत त्यांचं अशा प्रकारे त्याला समजतं हे सगळं की बाबा 60,000 आमचे पूर्वजांचा अशा प्रकारे वध झालेला आहे आणि त्यांचा उद्धार झालेला नाही. तर त्यांचा उद्धार व्हावा याच्यासाठी तो हिमालयात तपश्चर्याला जातो की गंगेचं अवतरण झालं पाहिजे. गंगा प्रसन्न होते. गंगा म्हणते मी पृथ्वीवर यायला तयार आहे भगीरथ राजा, परंतु मी जेव्हा भगवंताच्या धामातून इथं अवतरित होईल तो माझा जो वेग असेल तो वेगाने पृथ्वीचं संतुलन बिघडून जाईल, हे पृथ्वी धारण करू शकणार नाही. तर त्यामुळे तुला पहिल्यांदा शिवजींना विनंती करावी लागेल. आणि शिवजींना जर तू विनंती केली तर शिवजी त्यांच्या जटेवरती ते गंगा धारण करू शकतील. त्यामुळे तू पहिल्यांदा आता परत जा आणि शिवजींची प्रार्थना कर. मग भगीरथ राजा पुन्हा कैलास पर्वताला जातात, शिवजींची प्रार्थना करतात. शिवजी प्रसन्न होतात. शिवजी ते ॲग्री करतात, सहमती दर्शवतात की मी येतो आणि मी गंगा मातेचे जे काही उदक आहे ते माझ्या मस्तकावर धारण करतो. त्याप्रमाणे शिवजी हिमालयामध्ये येतात. गंगेचं अवतरण होतं. गंगा त्यांच्या मस्तकावर पडायला लागते. तिचा वेग म्हणजे बापा शिवजींचं तुम्ही कार्य पहा. ज्यावेळेस विष बाहेर येतं हलाहल त्यावेळेस कोण पचवू शकतं? शिवजी पचवू शकतात. गंगा पृथ्वीवर येणार आहे, गंगेचा वेग सहन करू शकत नाही तर कोण कार्य करतं?
तर शिवजींची ही महत्ता आहे की जे कोणी कार्य करू शकणार नाही ते शिवजी करू शकतात. म्हणून असं म्हटलं जातं वैष्णवानाम यथा शंभो, की ते असे वैष्णव आहेत की ज्यांची तुलना तुम्ही कोणाशी करू शकत नाही. ते भगवंताचे असे भक्त आहेत शिवजी की त्यांची तुलना तुम्ही कोणाबरोबर करू शकत नाही, कारण त्यांनी असे कार्य भगवंताच्या कार्याप्रित्यर्थ केलेले आहेत. तर गंगा आज कित्येक लोकांचं, आज आपण पाहतो की आपल्या सगळ्या समाजामध्ये, भारतीय समाजामध्ये आपल्याला माहिती आहे की गंगा नदी किती पवित्र आहे. गंगेत लोक आयुष्यामध्ये एकदा तरी डुबकी मारायला जातात की माझे पापाचं क्षालन होईल, आणि ती गंगा आजही हजारो लोकांना पवित्र करत आहे. आणि ती पवित्र करण्याचं कार्य भगीरथाचे आपण आभार मानले पाहिजे की भगीरथाने ही तपश्चर्या करून त्याच्या पूर्वजासाठी जरी केलं असलं तरी त्यांच्या माध्यमातून तुम्ही आम्ही सुद्धा त्यांचे वंशजच आहेत म्हटलं तर काही हरकत नाही. तर तुमचं आमचं सुद्धा उद्धाराचं कार्य गंगा माता अविरतपणे करत आहे. आणि मग गंगा मातांना आणण्यामध्ये शिवजी निमित्त होतात. आणि ज्यावेळेस त्यांच्या जटेवर पडल्यानंतर ते धारा वाहू लागतात त्यावेळेस गंगा विचारते की भगीरथ आता मी कुठं जायचं सांग. मग भगीरथ तिचा प्रवास अशा पद्धतीने नेतात की ज्या ठिकाणी ही घटना घडलेली होती, म्हणजे त्याच्या पूर्वज जे ते 60,000 जे काही मारले होते कपिल मुनींनी, भस्म केलेले होते, तिथपर्यंत हे करत 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 रस्ता आखत ते वाट देत भगीरथ, म्हणजे ते भगीरथ प्रयत्न आहेत म्हणून तो शब्द दृढ झाला आहे. एवढी आज 2525 किलोमीटर 2525 किलोमीटर ही गंगेची लांबी आहे. तर हा पूर्ण रस्ता दाखवायचं काम कोणी केलंय? भगीरथ महाराजांनी केलंय. आणि मग भगीरथ महाराज त्या स्थानापर्यंत घेऊन येतात की ज्या ठिकाणी मला वाटतं गंगासागरच्या ठिकाणी ती घटना घडली होती. ते मी अजून पाहिलं नाही पण कदाचित ते स्थान असावं, गंगासागर ना. त्या ठिकाणी मग ते कपिल मुनींचे जे हे आहे तो प्रसंग घडलेला आहे. तिथपर्यंत ते आणतात आणि त्या ठिकाणी गंगा सागराला पण मिळते. मग ह्यांचं पण कार्य होतं, ह्यांच्या पूर्वजांचा उद्धार होतो, सागर पण निर्माण होतो. अशा रीतीने ही जी काही गंगा अवतरणाची जी कथा आहे ती कथा लोमस ऋषी युधिष्ठिर महाराजांना सांगतात. तर आज या ठिकाणी आपण इथंच पूर्ण विराम देऊ. पुढच्या वेळेस आपण याच जे काही लोमस ऋषींच्या बरोबर, कारण हा आता तीर्थाटनाचे बरेच प्रसंग आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला विश्वामित्र ऋषींची कथा ऐकायला मिळेल, त्याच्यामध्ये परशुरामांची पण कथा ऐकायला मिळेल. परशुरामांची जी कथा आहे, परशुरामांनी कशा पद्धतीने ही क्षत्रियांचा संहार केला, परशुरामांची उत्पत्ती कशी झालेली आहे, त्यांच्या आईचा वध त्यांनी का केला, ही जी परशुरामची जी कथा आहे ती विश्वामित्रांची कथा, अशा 2 प्रसंग पुढच्या वेळेस आपण या निमित्तानं पाहूया. तर आज या ठिकाणी आपण आपल्या कथेला पूर्ण विराम देऊ. फार फार धन्यवाद. हरे कृष्ण. मी प्रश्न थोडक्यात घेईल कारण 5 मिनिटात मला संपून मला आज पुढं जायचं आहे. कोणाचं? हां, कलाताईंना विचारायचं आहे.